तर मवियातील समन्वयाच्या अभावामुळे शरद पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभेतल्या पराभवानंतर मवियाची बैठक झाली नाही आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही। त्यामुळे पवार नाराज असल्याचं समजतंय। उद्धव ठाकरे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करतायत। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय। यामुळे मवियामध्ये बिनसल्याचं चित्र आहे। मवियामध्ये समन्वय वाढायला हवा यासाठी पवार आग्रही आहेत, पण ते होत नसल्याचं समजतंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूया। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्यापही सरळ व्हायला तयार नाही। दुसरीकडे शिवसेना उबाठा अजूनही झोपेतून जागी झालेली नाही। राज्यात मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे। पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो। त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा। तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत। लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे। तर अमोल कोल्हेंनी केलेल्या या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे। तीनही पक्ष महाविकास आघाडीला ते बोलले असते तर बरं झालं असतं आणि त्यावर फार काही वाद करायचा असतो। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। तर मवियामध्ये सुरू असलेल्या वादावरून सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे। त्यांचं व्हिजन नाही आहे, विकासाचं व्हिजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू। पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे। तर हे चांगलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी एकमेकाला जागं करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील, ते पुन्हा झडझडून कामाला लागतील। कारण आता मजाच येत नाही आहे, विरोधी पक्ष नसताना ते मजा येत नाही। उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं, जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।